तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी मँगो केक. तर हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. तर मी इथे 1 कप जाडा रवा घेतला आहे आणि 1/3 कप गूळ पावडर. सो तुम्ही अर्धा कप पण साखर घेऊ शकता. जर तुमचा आंबा किती गोड आहे यावर ते डिपेंड आहे. सो याला आपण दोन्ही गूळ आणि रव्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, की जेणेकरून आपला केक असा छान कटला जाईल, जो असा भुरभुरा नाही होणार. सो यामुळे आणि त्याला बारीक करून आपण एका जाड्या चाळणीने गाळून घेऊया. म्हणजे जो रवा आहे तो आपला हलका होऊन जाणार आणि केक आपला अजून छान बनणार त्यामुळे. सो मी इथे ना 1.5 आंबे यूज करणार आहे. हे केशर आंबे आहेत. सो आणि ते गोड असायला हवेत. अ, त्यामुळे आपल्या केकला साखरची पण गरज कमी पडेल आणि टेस्टला पण छान वाटेल. सो तुम्ही कोणते पण स्वीट मँगो यूज करू शकता. सो मी काय करते आहे, आता ह्या दोन्ही जे दीड मँगो यूज केला त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून मी 1 ते दीड चम्मच दुधाची मलाई जी वरती जमलेली आहे आणि तेवढंच अर्धा कप मी दूध यूज करते आहे. सो ते आपण छान बारीक करून घेऊया. हे बघा आपलं पल्प तयार झालं आहे आणि ते आता आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि त्याला आपण जवळ-जवळ 40 ते 45 मिनिट ठेवून देऊया. कारण रव्याला भिजायला वेळ लागणार आहे. सो त्यामुळे तुम्ही अर्धा तास किंवा 40 मिनिटं तरी त्याला अलग असं ठेवून द्यायचं. तर तोपर्यंत आपला जो रवा भिजतो आहे, तोपर्यंत आपण हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे कापून घेणार आहोत. सो मी इथे घेतल्या हॅझलनट आणि बदाम आणि हे क्रॅनबेरी घेतले. तुमच्याकडे असेल तर ठीक, अदरवाईज तुम्ही टुटी फ्रुटी पण घेऊ शकता याऐवजी. मला क्रॅनबेरी खूप छान वाटते. त्याचा जो आंबट गोड टेस्ट असतो त्यामुळे केक मला अजून टेस्टी वाटतो. सो मी काय ना दुधामध्ये जे केसर ॲड करायचं होतं मला, ते मी मगाशी ॲड नाही केलं म्हणून मी ते अजून थोडंसं दूध घेऊन केसर ॲड करून घेते आहे. कारण आंब्याच्या टेस्टसोबत केसर खूप छान वाटतो. सो तुम्ही पहिलेच ॲड करून द्याल जेव्हा तुम्ही दूध आणि आंबा मिक्स कराल मिक्सरमध्ये. सो आता आपण घेतो आहे 40 मिनिट झाले आहे. आता मी गंज गरम करून घेते आणि त्यामध्ये हे मीठ टाकत आहे. हे मीठ तुम्हाला काळं दिसत असेल कारण हे मी मीठ 4 वर्षापासून यूज करते आहे बेकिंगसाठी. अगोदर मी केकचा बिझनेस करायची. सो तेव्हापासून मी हे यूज करते आहे. सो जर तुम्हाला काळं दिसत असेल त्यामुळे मी हे सांगते आहे. सो झालं आहे आपलं गंज छान गरम प्रीहीट करून घ्यायचं त्याला आणि आता आपण आपले अर्धे ड्रायफ्रुट्स केकच्या बॅटरमध्ये टाकूया आणि त्यानंतर मी इथे टाकलं आहे 3 टेबलस्पून तूप. तुम्ही बटर पण टाकू शकता किंवा साधं ऑइल पण टाकू शकता. त्यानंतर 1 टीस्पून मी बेकिंग पावडर टाकलं आहे आणि अगदी थोडंसं बेकिंग सोडा टाकूया आपण त्यामध्ये आणि हे मी केसरचं दूध ॲड करून घेतलं आहे यामध्ये. आणि लक्षात ठेवा हे जे बॅटर आहे हे खूप घट्ट असायला पाहिजे. एकदम असं पातळ नाही. जेवढं घट्ट असेल तेवढं हे केकचं बॅटर चांगलं होईल. नाहीतर एकदम असा शिऱ्यासारखा आपला केक होणार. त्यामुळे हा थोडासा घट्टच हवा आहे आपल्याला. सो आता मी बेकिंग ट्रेमध्ये पेपर लावून घेते आहे. तुम्ही तेल पण लावू शकता, जर नसेल तुमच्याकडे तर किंवा सो मी इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स काढून ठेवलेले आहेत. मी केक पोर करून घेतलेले आहे बेकिंग ट्रेमध्ये आणि वरतून ड्रायफ्रुट्स आणि क्रॅनबेरी वगैरे टाकून घेते आणि आता आपण याला 40 ते 45 मिनिटं आपण बेक व्हायला ठेवू. मी इथे थोडंसं सजावटीसाठी केसर टाकून घेते. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. असा पण हा केक खूप टेस्टी वाटतो. सो ठेवून देऊया आपण 40 ते 45 मिनिटासाठी हा केक बेक व्हायला. सो मी यावर थोडंसं वजन ठेवत आहे. तुमच्याकडे जे वजन असेल ते तुम्ही ठेवू शकता. सो झाले आहे 40 मिनिटं. बघूया आपला केक झालेला आहे ऑलमोस्ट. चांगला फुगलेला आहे तो. सो चला तर मग काढूया आपण आपला केक. एक सांगणं मी विसरली म्हणजे हा केक पूर्णपणे तुम्ही थंड होऊ द्याल मगच हा काढाल ट्रेमधनं बाहेर. थोडासा हलका गरम होता म्हणून तो हलका तुटतो आहे. तुम्ही पूर्णपणे त्याला थंड होऊ द्याल त्या केकला आणि मगच तो काढाल. सो नक्की करून बघा. हा केक तुम्हाला नक्की आवडेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.